ये शिवा ये ये हे ये का ये आपण जरा मजा करूया. बापरे काय चाललंय? अगं आजचा दिवस किती छान आहे. छान तर आहे. आपल्याला एवढं छान डील मिळालंय. चहा तर झाला पाहिजे ना. आणि तुला इथला चहा तर आवडतो खूप. आवडतो. मग दादा 2 चहा आणि स्पेशल. मी आलोच. अरे आलो. तू मला चहा घ्यायला सांगून कुठे चालला? आलोच ग गंमत आहे. अरे आलोच मी. ऐक ना, आशू कुठे ना? आशू शिवाताई हा थँक्यू. अरे हे माझ्यासाठी होय. का? शिवाताई अरे थँक्यू. अरे, हे का? शिवाताई अरे शिवाताई अरे अरे हे सगळं काय चाललंय? अरे बाप रे, शिवाताई थँक्यू. तुला पण थँक्यू. पण हे सगळं काय आहे? कोणी दिलं तुम्हाला हे सगळं? काय करताय तुम्ही? हा थँक्यू. थँक्यू शिवा. आशू थँक्यू शिवा. हे काय थँक्यू माझ्या आयुष्यात येण्यासाठी. थँक्यू माझी सतत मदत करण्यासाठी. तू माझं आयुष्य या फुलांसारखं बहरून टाकलंस. तुझ्यासाठी आय लव्ह यू. आशू बरे बाहेर होता. मग तसं नाही, पण नाही सगळी समोर. मग असू दे की. पोरांवरनं आठवलं. पोरो ऐका ना, मला सांगा तुम्हाला काय पाहिजे. काय नाही नको. असं कसं? तरी काहीतरी गिफ्ट देणार मी तुम्हाला. काय पाहिजे सांगा. काय नाही. हा चॉकलेट. चॉकलेट पाहिजे. हा पाहिजे. ओके दादा पाहिजे चॉकलेट. थांबा दादा, ही बरणी घेतो आम्ही. चला मुलांनो, हे घ्या. ही सगळी बरणी तुमच्यासाठी. घ्या 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 घ्या. घे बरणी घे. हा व्हेरी गुड. आशू अरे हे सगळं काय आहे? काय म्हणजे तू जे बघितलंस तेच आहे. हे आशू पण किती वेळा थँक्यू म्हणणार? आयुष्यभर. तू आहेस म्हणून माझ्या आयुष्यात आनंद आहे. तू आहेस म्हणून एवढा सक्सेस मिळतो. तू आहेस म्हणून जी दुःख येतात ना ती सुद्धा पळून जातात. सगळं तू आहेस म्हणूनच होतंय शिवा. इथे जे धडधड चालली आहे ना, तू आहेस म्हणूनच आहे. आशू असं 100 वेळा करावं लागलं ना तरीही करेन. कारण प्रत्येक बायको आपल्या नवऱ्यासाठी ते करते. पण प्रत्येक बायको शिवा नसते ना. कारण प्रत्येक नवरा छकुला पण नसतो ना. हो हा. बरं ऐक. हा. चल आपल्याला फॅक्टरीत जायचंय. कामं करायची आईने सांगितलंय. चल. हो पण ऐक ना, चहा पण सांगितलंय आपण. हो चहा नाही का? म्हणला ना चहा. थांब म्हणलंय, घेऊन येतो मी. घेऊन येतो दादा. काय चहा द्या बोलतो? मला चहा. नाही का देणार चॉकलेट? हा घ्या. अरे पण तू पण घे ना. रेकॉर्ड झालं. गे 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 पेढे देवाला दाखव. हो पेढे. बातमी कळली का तुम्हाला? बाबा ऑफकोर्स तेच बघत होतो. हे बघा रेकॉर्ड पण केलंय मी. शिवाचं ना कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. शेवटी तिने करून दाखवलंच. वहिनीला शब्द दिला होता तिने आणि तो पाळला. आणि तेवढंच नाही, तिने डील पण मिळवलं. आपलं कुठलंच नुकसान नाही झालं. बाबा काय बोलताय तुम्ही? म्हणजे शिवा असताना आपल्यासोबत असं काही होणार आहे का? एक्झॅक्टली. काय झालं, काही कळलं का? ताई किती आउटडेटेड आहेस तू. न्यूज नाही ऐकली का अजून? नाही, कळलं आम्हाला. शिवाने त्या मुलीला पकडलं आणि डील सुद्धा मिळवली.
मग तुला काही बोलायचं नाहीये? बोलायचं ना, मी सुहासला सांगतच होते की ही खूप मोठी गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट आहे. हो ना? हो 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 ना. म्हणजे शिवाने आशूला सोडवलंय ही खरंच किती आनंदाची गोष्ट आहे ना. शिवा घरी आल्यावर मी माफी मागणार आहे तिची. म्हणजे मी अविश्वास दाखवला तिच्यावर आणि तिने खरं करून दाखवलं. आणि आपला आशू सुद्धा सुटला याच्यातून. म्हणजे खरंच मी नेहमी म्हणते तसंच आहे. वहिनीचं ना खूप प्रेम आहे डंबूवर आणि ती त्यासाठी काही करू शकते. खरंच. भाऊ पण म्हणतात ना, आशूसाठी शिवाच योग्य आहे. अरे हो, भाऊ येणार आहेत. खरंच? अरे पोहोचत असतील आता. आशू आणि शिवा फॅक्टरीत गेलेत, वहिनीने पाठवलंय त्यांना पेढे घेऊन. आणि आपल्याला थोडी तयारी करायची. कसली तयारी? आपण कुठे चाललो फिरायला? एक मिनिट फिरायला वगैरे कुठे चाललो नाहीये. काय आहे, हा जो आनंद झालाय आपल्याला तो फक्त शब्दांमध्ये राहायला नको ना. म्हणून वहिनीने एक प्लॅन केलाय. अहो, पार्टी. बघितलं? मी सांगतो ऐक. कीर्ती, तू खरंच तयार होतीस? खरं तर मला एवढा कंटाळा आलाय ना तयार व्हायला. ते ह्या लोकांसाठी तयार व्हायचं म्हणजे ना डोक्याला ताप आहे. काही ना काही साजरं करायचंच असतं यांना. पार्टीच करायची, पूजाच करायची. बरं, सेलिब्रेशन ह्यांचं आणि कष्ट कोणी आपण करायचे कशाला? मनात नसलं तरी पण तयार व्हावं लागतं. पण एका गोष्टीचा आनंद आहे, ह्या सगळ्यात तुझं कुठे नाव आलं नाही. काय रे, काही बोलायचं नाहीये का? काय बोलायला हवंय सांग ना. तुला काय ऐकायचंय? एवढी मेहनत केली गेली ना सगळी पाण्यात. पैशाचं नुकसान झालं ते वेगळंच. आता पुन्हा यांच्यासमोर हात पसरू का? आता परत या घरात ना असं आश्रितासारखं सगळं सहन करत राहावं लागणार. कीर्ती, मला ना अजिबात आनंद झालेला नाहीये. मला कुठलंही सेलिब्रेशन करायचं नाही. तू जा, मी थांबतो इथे. सुहास, असं करून चालणार नाहीये. उगाच तुझ्या अशा वागण्याने कुणाला तरी डाऊट यायचा आणि ते आत्ता परवडणार नाही आपल्याला. कळलं? गप्पा आवर आणि चल. कीर्ती, बघ ना, मला ना असं खूप आनंद झालाय, मला खूप कौतुक वाटतंय. असं चेहऱ्यावरती ना खोटं खोटं नाही दाखवत आहे. हे जे काय चाललंय ना ते बघून माझी ऍसिडिटी आणखीन वाढतीये. जे केलंस ते मला विचारून केलंस? सांगितलं होतं ना मी, पण ऐकलं नाहीस माझं. आता सगळं फसलंय. आता ना मी पण काही करू शकत नाहीये. तरी ना तुझं नशीब समज, तुझं नाव कुठे आलं नाहीये. नाहीतर ह्या क्षणाला घराच्या बाहेर असतंस तू. निदान स्वतःसाठी तरी आनंदी राहा. एक दिवस नाटक करायचंय फक्त. पुढे काय करायचं त्याचा विचार करूच आपण. आता आवर आणि चल पटकन. आवर. जरा खालच्या स्वरात सांग. मी असंच बोलणार आहे तुझ्याशी. आवरायचं आणि यायचं. शिवामुळे झाले भाई लोक. आपल्याला काही सुचत नव्हतं काय करायचं भाई. हिने मार्ग शोधून काढला आणि त्यात याची आयडिया काम करून गेली. अरे बोललो होतं ना भाई, आपलं असंच असतंय. बोलला. खरंय, तुम्ही लोक होतात ना म्हणून हे सगळं झालं, नाही तर नसतं झालं. खरंय. आता थांबलाय का? चला चला. अरे काकू, असू दे.
माझी लेकरं जिंकून आली. आणि तुम्ही दोघं जर एकमेकांसोबत असाल ना तर जगात काहीही अशक्य नाहीये. काय तुम्ही लोक कसे आहात? आम्ही सगळे खूप बरे आहोत. पण खरं सांगू, आज तुम्हा दोघांसाठी आम्हाला खूप आनंद होतोय. म्हणजे खूप 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 खुश आहोत आम्ही. खरंच कसं सांगू, इतक्या मोठ्या संकटात सुद्धा तू आशूची साथ नाही सोडलीस, त्याच्या पाठीशी राहिलीस. हॅट्स ऑफ यार. आणि आशू, डील क्रॅक केली. झाली रे बाबा, शेवटी झाली. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. खरंच आम्ही सगळे आज खूप खुश आहोत. हो ना दिव्या? मग काय नाही. आणि शेवटी बहीण कोणाची आहे? नाही पण खरंच शिवा होती म्हणून खात्री होती की आशू या सगळ्यातून बाहेर पडेल. छान झाला. आशू भाई, मी तिथे इतका स्वागताला बाबा आधी तुला पुढे निघतोय. मला माफ कर बाबा, आधी तुला मला खूप भारी वाटतंय. मलाही पप्पी देऊ नको. या बाबा, या. कोणी नाही. काय मला नाही का? डंबो तुला स्पेशल. अरे पण सीताई, काकू 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 कदाचित बाहेर नाही का? बाहेर नाही मग काकू. कसं वाटलं सरप्राईज? भारी, एकदम भारी खूप वाटलं. खूप मस्त. खुश? खूप भारी. एकदा होऊन जाऊ दे. हा हो. काकू बोललो नाही ना. बरं आता आणखी एक सरप्राईज आहे. आता काय सर? एक मिनिट. रामभाऊ येणार आहेत ना? भाऊ आलेत ना? आई मग सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन झाले. माझे आशीर्वाद नको आहेत? अहो नाही नाही, हे घे. कसे आहात तुम्ही? ठीक. काय म्हणते तू? नाही, भाऊ कसे आहात तुम्ही? खूप मिस केलं हो तुम्हाला. तुम्ही आलात कधी पण? सांगतो, सगळं सांगतो. आधी मला तुमच्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्यात. एक मिनिट, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आज माझ्या सगळ्या कलिग्सना आणि मित्रांना मला सांगायला आनंद होत आहे, हा माझा मुलगा आशुतोष, त्याने आज देसाई ऑटोमोबाईलसाठी सगळ्यात मोठी डील साईन केली. आणि खरं तर तो हे करू शकला कारण त्याच्या मागे होती माझी मुलगी, माझी सून, शिवा, काही म्हणा, ती होती म्हणून हे सगळं शक्य झालं. तिने आशूला निर्दोष सिद्ध केलंच केलं, पण आज समाजातला देसाई कुटुंबाचा मानही राखला तिने तसाच. तिच्यामुळेच आज देसाई कुटुंबाचं नाव तसंच्या तसंच आहे. शिवा, तुझे आभार कसे मानू कळत नाही. भाऊ अजिबात आभार वगैरे मानू नका तुम्ही. मला एवढं पाहिजे की तुम्ही आता कुठेही जायचं नाही, बस इथेच राहायचं. बरं 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 बरं, ठीक आहे. आता मी कुठेच जाणार नाही. आणि तसंही मी सगळी कामं संपवून आलेलोच आहे. बरं चला चला
आजची ही पार्टी आशू आणि शिवाची आहे. आज त्यांनी विजयच प्राप्त केला. त्यामुळे आज सगळ्यांनी मस्त खा प्या, भरपूर गप्पा मारा, मज्जा करा. इथे काय करतोय? चल ना. तू इथे काय करतेस? तुझा मी जाऊ. चेहरा बघतोयस? 12 वाजले, चेहऱ्यावर सरळ सरळ कळते. कीर्ती, मला ना भीती वाटते ग. कोणाला काही कळलं तर नसेल ना? सुहास, कोणाला काहीही माहित नाही, पण तू जर असा वागत राहिलास ना तर सगळ्यांना सगळं कळेल. कीर्ती, तेव्हा शिवा आशूच्या कानात काहीतरी कुजबुजती आहे. अरे, त्यांचं काहीतरी चालू असेल, तुझ्याबद्दल काही नाहीये. चल तू. नाही नाही, ते बघ ना, ती आता हसतीये सुद्धा. अरे, बास कर हे आता. चल तू चल. काय करतेस? दिसत ना खाते. तू पण खा, छान आहे. मला नको. मला ना अशा ठिकाणी येऊन बरं नाही वाटत आजकाल. फार असं खूप लोकांमध्ये आलं ना की मला उद्मरायला होतं. सारखं सारखं तेच आठवतंय. नको मला. काय सारखं दिसतेस चंदन? तुला नाही आठवत काही? चंदन, अरे वाटून काय होणार आहे? जाऊ दे ना, तू पण सोडून दे तो विषय आता. ही दिव्या एवढी रिलॅक्स कशी काय? अगोदर तर हिला खूप राग यायचा. देव आधीच जोड्या बांधून ठेवतो म्हणतात, ते काही खोटं नाही. आणि कुणाशी खोटं वाटत असेल ना तर देवानं तेच सिद्ध करून दाखवलंय. तुमच्या दोघांची गाठ बांधून. हे का नाही वंदे? हो, खरंय. पण आई, मला ना भीती वाटते. आपलीच नजर नको लागायला या दोघांना. आपली नजर कुठं लागणार आहे तेचनी? हे बघ, आता नाही लागायची. पण माझी एक तक्रार आहे बरं का. हा, काय झालं आजी? काय आणू का तुझ्यासाठी? काही चांगलं नाही का सरबत वगैरे? ते काय नाही रे बाबा. ते ना समजा तुम्ही अगदी व्यवस्थित करताय, पण एक गोष्ट काय बरोबर करत नाही. त्याच्याबद्दल माझी तक्रार आहे. कोणती? मला छोटी शिवा बघायची, ही तक्रार आहे माझी. आजी जरा गप्प बसा. तू येऊन जाऊन त्याच विषयाकडे कुठे येते ग? गप. असो, बघ बघ कशी लाजली ती. जावई बापू पण बघा कसे लाजतायत. मी लाजतच नाहीये. काय ए, तुम्ही दोघी गप्प बसा ग. येऊन जाऊन त्या विषयावर येता तुम्ही. मला नको ना तो विषय. नको ते हट्ट करू नका प्लीज. काय आजी, कसला हट्ट करताय? नाही भाऊ, काहीच नाही, उगाच बोलताय. भाऊ, अहो या वयात आता ही म्हातारी आणखीन कसला हट्ट करणार? नातवंडांसाठी दुसरं काय? अगं बाई, पण आजी, हा निर्णय पूर्णपणे त्या दोघांचा आहे, नाही का? हा, पण ह्याबद्दल विचार करायला आमची पण काही हरकत नाहीये. वाटतंय का नाही? मग काय शिवा? आशू, आई बास, काहीतरी उगाच. सीता, घाबरवू नको त्यांना. त्यांना एन्जॉय करू दे पार्टी.
काय आहे? ती आली आहे. कोण? कत्ती. कोण? अगं कोण कत्ती आली? कोण आले? तिकडे. कोण आहे? ती खरंच आली, मी बघितलं तिला. अरे कोण आली हे सांगणार आहेस का? अंजली. तिकडे बघितलं मी आता तिला. तुला भास होतोय आणि ती इथे येऊ नाही शकत, त्याच्यामुळे जरा गप्प बस आणि हळू बोल. अरे मी खोटं कशाला बोलेन, मी खरंच तिला बघितलं ना. सुहास, कोणी नाहीये तिकडे, समोर लक्ष दे प्लीज. ऐका 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 सगळ्यांनी लक्ष ऐक तू काय बोलू नको. काय झालं? ऐकून घे. मी काय म्हणतो रामभाऊ, ऐक ना, तू नको नाही सोडत. मला कळलंय. ऐक शिवा, तू मला कुदवलं तर की झालं, मला बोलू दे. मी काय म्हणतोय, अरे ऐकून घ्या ना. बोल बोल बोल. बोल तू बोल बोल बोल. हा बोल. आता आपण सगळे जाऊन आजी आनंदाचा क्षण आहे, बरोबर आहे. आशू जिंकून आलाय. तर या आनंदाच्या क्षणी मला असं वाटतं की आपला हिरो आणि आपली हिरोईन यांचा एक जोरदार डान्स झाला. ऐकते ना. काय रे भाई, टक लावून काय पाहतात?
अरे बघ ना जरा, ते सुहास जीजू तुला असं घाबरलेले वाटतंय ना? हो का? नाही माहित नाही, मला नाही माहित. मला वाटतंय असं. काय झालंय, एक पार्टीत रॉकी नाहीये ना, म्हणून तुझ्या डोक्यात काहीतरी चक्र फिरतायत आणि तुला असं काहीतरी वेगवेगळं दिसतंय. काय असू? गपरे, चळू नको तिला. बापरे, बरोबर आहे डंबो. म्हणजे तू गप ना, तुझं काय मध्येच रॉकी? तिकडे वस्तीत रॉकीला उचक्या लागत असते ही गोष्ट. हे डंबो, तू पण असं करणार आहेस का? गाल लाल काय यार, झाले, मला गाल लाल झाले. भूक लागली असेल ना. जेवायला जाऊया. भयंकर. हे काय मेन्यू काय माहिती का तुला? नाही, चल बघू, तुला मला पण सांग नाही काय माहित? मेन्यू. मला माहितीये, चला. सुहास, काय चाललंय तुझं? अगं मला खरंच ती दिसली आत्ता. सुहास, कोणी नाहीये इथे. आता एक घोट जरी प्यायलास ना तर लक्षात ठेव. ऐक ना, एक पिऊ दे. ऑलरेडी खूप चढली आहे तुला, आता नाही प्यायची. अरे नाही पिऊ. गप्प बस. ओके, मी काम करतो. मी नाही त्यात थांबत नाही. मी वरती जाऊन झोपतो. हा, एक मिनिट इकडे लक्ष द्या. आशू, शिवा, या 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 या. खरं तर आजच्या या प्रसंगी मला एका व्यक्तीचं कौतुक करायचं आहे. अर्थात त्या व्यक्तीला ते आवडणार नाही, पण मला ते फार गरजेचं वाटतंय. माझी सून शिवा. खरं तर आमची सून कशी असेल याबद्दल मला आणि सीताला खूप काळजी होती, चिंता होती. पण खरं तर आमचं खूप नशीब बलवत्तर, आमचं नशीब चांगलं, म्हणून आम्हाला अशी सून मिळाली. खरं तर आमचा आशू प्रीमॅच्युअर बेबी म्हणून जन्माला आला, त्यामुळे आम्ही लहानपणापासून त्याची खूप काळजी करत आलोय. आतापर्यंत सुद्धा आम्ही सतत त्याची काळजी वाहत होतो. पण आता शिवा आल्यामुळे आम्ही एकदम निर्धास्त झालो. आमच्या या देसाई कुटुंबाच्या आनंदाच्या प्रसंगी तुम्ही सगळे वेळात वेळ काढून आलात, हजर राहिलात. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. ऐक ना, मी जातो. चल. तू इथे काय करतेस? हे बघ, तुझा आणि माझा काही संबंध नाहीये, लक्षात ठेव. मी सांग ना हिला जायला. ओळखलं असेलच ना मला, माहितीये ना मी कोण आहे. ए, तिथेच थांबा, पुढे यायची काही गरज नाही. हा, काय जीजू, घाबरलास का? ओळखतोस का तू तिला? नाही, मी नाही ओळखत. नाही? सांग ना सुहास, इतका घाबरतोयस कशाला? मी कशाला घाबरू? मी तुला ओळखतही नाही. ओळखत नाहीस तू तिला? अंजली आहे तिचं नाव, आठवलं? मी कसं काय ओळखीन हिला? ए, कोण आहेस तू? चल चल, निघ चल. मला वाटलं नव्हतं एवढ्या खालच्या पातळीला जाशील तू. खरं तर हे मला जेव्हा कळलं ना, तेव्हा मलाही शॉकच बसला. अंजली, तू सांग. शिवा, हे सगळं काय चाललंय? मी सांगते. मला सुहासने फोन केला होता. माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी मला पैशांची खूप गरज होती. हा मला म्हणाला की एका मोठ्या माणसाला फसवायचंय आणि त्या बदल्यात तुला खूप पैसे मिळतील.
फक्त माझं नाव समोर यायला नको. नंतर असं कळलं की तो मोठा माणूस म्हणजे आशू आहे आणि तो ह्याच्याच घरचा फॅमिली मेंबर आहे. मला पैशांची खूप गरज होती, त्यामुळे मला हे सगळं करावं लागलं. मी PR म्हणून आशूच्या कंपनीत जॉईन केलं. त्यानंतर आम्ही एक डील क्रॅक केली आणि मी त्याला म्हटलं मला पार्टी हवी आहे. त्या पार्टीच्या बहाण्याने त्याच्या ड्रिंकमध्ये मी काहीतरी औषध मिळवलं आणि त्याला बेशुद्ध केलं. मित्रांबरोबर जिथे मी राहते तिथे आली आणि तिने सगळं हे शोधून काढलं. त्यानंतर शिवाला कळलं की माझ्या बहिणीसाठी मी हे सगळं करत होते आणि तिने मला माफ केलं. पण ह्याचं सत्य सर्वांच्या समोर येणं खूप गरजेचं होतं, म्हणून मी आज इथे आले. हे बघा, बँक रेकॉर्ड्स आणि फोन कॉल रेकॉर्ड्स, हे सगळं सुहासनेच केलं ह्याचं प्रूफ. लाज वाटते मला. आपल्या घरातल्या माणसाला फसवायला आपल्याच घरातल्या माणसाने मदत केली. माझ्याकडनं खूप मोठी ही चूक झाली आहे. मला खरंच हे करायचं नव्हतं. यापुढे आयुष्यात माझ्या हातनं ही अशी चूक परत कधी होणार नाही, नकळत सुद्धा नाही. लाज वाटते तुला माफ करून टाकायचं? माझ्या नवऱ्यावर एका मुलीच्या इज्जतीवर हात टाकल्याचा आरोप केलास तू आणि तुला माफ करून टाकायचं? लाज नाही वाटत? किती वेळा माफ करायचं तुला? तुझं काय वाईट केलं आशूने? काय वाईट केलं? हा, घराला पोखराला निघालायस. हा, तुझ्या या चुकीमुळे तुला कळतंय का आशूचा अख्खा कॉन्फिडन्स लो झाला होता. कुणासमोर ताठ मानेने उभं राहू शकत नव्हता तो. का केलं? का केलं असं? ऐक ना, इतके दिवस ना मी गप्प बसले, काही बोलले नाही. कीर्ती, काहीतरी करावं लागेल, नाहीतर सगळं तुझ्यावर येईल. आता माझ्या हातून ना तुझा जीव गेला तरी चालेल, पण तुला तर शिक्षा मिळणार. का केलं? का केलं असं? का केलं? शिवाता केलंस? मागितली होती ना सगळ्यांची माफी? झालं होतं ना सगळं व्यवस्थित? सगळे आनंदाने राहत होतो. का केलंस तू? सगळं पुन्हा बिघडवलंस. ती आपण निर्लज्ज आहेस तू सुहास. किती वेळा सांगितलं तरी तसंच वागतोय, सुधरतच नाहीयेस. नाही, तू आता या घरात राहायचं नाहीयेस, कळलं तुला? तू या घरात राहायचंच नाहीयेस. जा तू इथून. तुला जिवंत राहायचं असेल ना तर मी घेतो ना. परत या घरात दिसायचं नाही. आणि आमचं जाऊ दे, याच दोघी तुला ठेवणार नाहीत. कळलं? चल निघ. ए शिवा, शिवा. नाही आशू, मी थांबणार नाहीये. तो गेलाय आता. मी किती वेळ शांत बसायचं? तुला तुला कळतंय का? तुला तुला जेल झाली असती. अरे
आणि ह्याला किती वेळा सोडायचं आपण? हा तुला कळत नाहीये मी हा सोडायच्या ना लायकीचाच नाही मी याला. शिवा ऐकून घे. हे बघ. शिवा शिवा हे बघ, मला माफ कर, माझ्यातनं खूप मोठी चूक झाली. आज इथे सोडते तुला, पण ज्या दिवशी तू आशूच्या आणि माझ्या फॅमिलीच्या जवळ येशील त्या दिवशी तुला कोणीच वाचवू शकणार नाही. ती शिवा पण नाही. आज थांबवलंय मी स्वतःला, परत थांबणार नाही. लक्षात ठेवायचं. शिवा, आज तुझ्यामुळे मी रस्त्यावर आलोय, पण आता बघच देसाई कुटुंबाला मी कसा रस्त्यावर आणतो ते. काय तमाशा आहे हा? गेला होता ना तो. तू तू काही विचार करून बोलतच नाही का कधी? जरा आजूबाजूला बघ दिव्या, जे झालंय ते किती भयंकर हे कळतंय तुला? कुठे कमी पडलो आपण? वहिनी, आपली काहीही चूक नाही. सगळी चूक सुहासची आहे. सुहास एवढ्या खालच्या पातळीला जाऊन आपल्याशी वागेल असं कधी वाटलंच नव्हतं. विश्वासघात केलाय त्याने आपला. सुमन, त्याची जावई म्हणून मी काय अशीच निवड केली होती का? तू बघितलंस ना, ऑफिसमध्ये सतत कामात असायचा तो, सतत कामात गुंग असायचा. तर त्याची चौकशी केली होती मी. सुरुवातीला आपण 1 वर्ष त्यांच्या लग्नाला परवानगी सुद्धा दिली नव्हती. नंतर आपल्याला कळलं की त्याचं कीर्तीवरती खरं अगदी मनापासून प्रेम आहे. पण बसले नाही मी, त्याच्यावर प्रेम करूनच बसले. त्याचं सगळं ऐकत आलं आणि तुमच्याशी वाईट वागले. तुम्हाला किती त्रास दिलाय मी. आई, भाऊ, मला प्लीज माफ करा. मी खूप चुकले. मी खूप वाईट मी. शांत हो, शांत हो भाऊ, शांत हो. तू पालन करण्यात आम्ही पण चुकलोच ना. शांत हो. सॉरी आई. मी त्याला काहीही केलं नाहीये, सोडून दिलंय. का सोडलंयस तू त्याला? गुन्हेगार आहे तो. मारून टाकायचं ना. आणि असल्या नवऱ्याचा काय उपयोग आहे जगून तरी? मारून टाकायचं त्याला. हे बघा ताई, मी असं कोणालाही मारू शकत नाही, पण तो या घराच्या आसपास जरी दिसला ना, त्याची अवस्था वाईट होईल एवढं सांगते. मी ऋणी आहे तुझी. आणि शिवाय मी तुला खरं सांगते, या सगळ्यातलं मला काहीच माहित नव्हतं. आणि तू माझ्यासाठी त्याला सोडून दिलंस. मी किती वाईट वागत आली आहे तुझ्यासोबत, आणि तरी पण तू. वा कीर्ती, ही कला आपल्याला जमायला हवी. किती सोपं असतं सगळ्यातून अगदी अलगद बाहेर पडणं. तू एक काम कर, तू मला मार. मला या घरातून हक्क लावून दे. मला नाही राहायचं इकडे. तुम्ही आधी उठा. शिवा, तू खरंच मला मार. बघा, असं करू नका. पण त्याने जे केलं ना, त्याची हीच शिक्षा आहे. आणि यापुढे आशूच्या किंवा या घराच्या विरोधात कोणीही गेलं ना, तरी मी सहन करणार नाही.
कारण हे घर माझं आहे आणि या घरातली माणसं सुद्धा माझीच आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. शिवा शांत हो बाळा. तुला काय झालं असतं तर? सीताई मला माफ करा. हे बघा मग अशी माझा माझ्यावर कंट्रोल राहिला नाही आणि मी निघून गेले. नाही 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 शिवा, तू माफी नको मागूस. अगं तू आमच्या सगळ्यांसाठी उभी राहतेस. फक्त आशूवर वेळ आली आहे तर तू मागे राहशील का? हे बघ आई, तुझी काहीही चूक नाहीये. ही सगळी चूक ना त्या सुहासची आहे. काका प्लीज त्याचं नाव सुद्धा घेऊ नकोस या घरात. मला तो या घरात नाही, मला माझ्या आयुष्यात पण नकोय तो. शिवा, सगळ्यांसाठीच हा धक्का होता. त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ नये काय होणार आहे, पण एक खरं आहे, यापुढे त्याला या घरात प्रवेश नाही. शिवा, आज सगळ्यांनाच कळलं तू दुर्गा आहेस. तू असेपर्यंत या घरावर कोणतंही संकट राहू शकत नाही.